नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज ना आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी खूप नाजूक आहे पण तितकीच पॉवरफुल सुद्धा आहे. ही गोष्ट आहे वल्नरेबिलिटीची, ॲक्सेप्टन्सची आणि आपलं खरं रूप जगासमोर ठेवण्याच्या धैर्याची. चला तर मग सुरू करूया. गोष्टीची सुरुवातच होते एका गंभीर नोटवर. पहिल्या भेटीतला तो सहजपणा, तो मोकळेपणा आता कुठेतरी हरवलाय. या एका वाक्यातूनच कळतंय की आता काहीतरी खूप महत्वाचं, खूप सिरियस घडणार आहे. असं काहीतरी जे कदाचित सगळं काही बदलून टाकेल. तर गोष्टीचा पहिला भाग आहे भूतकाळाबद्दल. कसा एखाद्याचा भूतकाळ त्याच्या भविष्यावर सावली टाकू शकतो. आणि इथे एक असा कबुली जबाब दिला जाणार आहे जो ह्या नात्याला एकतर खूप घट्ट करेल किंवा कायमसाठी तोडून टाकेल. सुहास. तो खूप अस्वस्थ दिसतोय. असं वाटतंय जसं काहीतरी खूप मोठं ओझं आहे त्याच्या मनावर, जे त्याला आता सहन होत नाहीये. आणि आज तो ते ओझं, ते रहस्य उघड करणार आहे. आणि मग त्याच्या मनाचा बांध फुटतो. तो सांगतो की तो जसा दिसतो तसा साधा नाहीये. त्याच्या आयुष्यात एक प्रेम होतं, पण घरच्यांचा दबाव आणि जबाबदाऱ्या या सगळ्यात तो त्या नात्यासाठी उभा राहू शकला नाही. ही एक अशी जखम होती जी तो इतके दिवस लपून जगत होता. त्याच्या शब्दांमधून फक्त पश्चाताप नाही, तर एक खोलवरची खंत जाणवतीये. त्याला हे माहिती आहे की तो परिस्थितीमुळे जिंकला असेलही, पण माणूस म्हणून तो हरला होता. ही जाणीव त्याला आतून पोखरत होती. हे सगळं सांगून झाल्यावर ना सुहास एकदम गप्प होतो, मान खाली घालून बसतो. त्याला प्रचंड भीती वाटतेय की आता मानसिक काय विचार करेल, ती त्याला चुकीचा समजेल का. त्याच्या डोळ्यात ती अपराधीपणाची भावना अगदी स्पष्ट दिसतेय. आणि आता येतो कथेचा टर्निंग पॉइंट. सुहासनं तर सगळं खरं खरं सांगितलं, पण मानसीची रिॲक्शन काय होती? कारण इथेच नात्याची खरी परीक्षा होती. बघा, सुहासला काय वाटलं असेल की ती त्याला जज करेल, नाकारेल, त्याच्यावर शंका घेईल. पण झालं काय? तर अगदी उलट. त्याला नकार नाही मिळाला तर आदर मिळाला, शंका नाही तर सहानुभूती मिळाली. ही एक पूर्णपणे अनपेक्षित पण खूप सुंदर प्रतिक्रिया होती. आणि मानसी जे उत्तर देते ना, तेच या नात्याचा पायार असतं. ती म्हणते, जो माणूस चुकाच करत नाही तो योग्य नसतो. तर ज्याला आपल्या चुकीची जाणीव आहे आणि जो ती सुधारून पुढे जायला तयार आहे, तो माझ्यासाठी योग्य आहे. ह्या एका वाक्याने सुहासच्या मनावरचं सगळं ओझं उतरवलं. म्हणजे बघा, तिने त्याच्या भूतकाळाला कमजोरी नाही मानलं. उलट तिच्यासाठी त्याचा तो प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा ठरला. ती त्याला विश्वास देते की ठीक आहे, तो भूतकाळ तुझा होता, पण आता तुझा वर्तमान आणि भविष्य ते माझ्यासोबत आहे. आणि याच क्षणाला त्यांच्या आयुष्याचे ते दोन वेगळे किनारे एका विश्वासाच्या प्रवाहाने कायमचे जोडले गेले. खरं तर त्यांच्या नात्याची सुरुवातच इथून झाली. जेव्हा विश्वास इतका पक्का असतो तेव्हा नात्याला पुढच्या टप्प्यावर नेणं हे स्वाभाविकच आहे. आणि मग येतो तो दिवस, त्यांच्या साखरपुड्याचा, त्यांच्या रेशीम गाठींचा. हे शब्द किती सुंदर आहेत नाही का? हळूहळू प्रेम वाढतंय, नातं फुलतंय आणि जे काही थोडंफार अंतर उरलं होतं ते त्या एका अंगठीने मिटवून टाकलं. खूपच आनंदाचा क्षण होता हा त्यांच्यासाठी. आणि याच दिवशी मानसीला आवडणं आणि प्रेमात पडणं यातला फरक जाणवतो. तिला कळतं की सुहास तिला फक्त आवडत नाहीये, आता ती खऱ्या अर्थाने त्याच्या प्रेमात पडलीये. ही केवळ ओढ नाही तर एक खोलवरची भावना आहे. पण एक गोष्ट होती, साखरपुडा झाला तरी सुहास अजूनही तसा शांतच होता, थोडासा स्वतःमध्येच गुरफटलेला. तो जास्त बोलायचा नाही, व्यक्त व्हायचा नाही. जणू काही अजूनही तो लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली जगतोय. पण मानसीला हे कळत होतं. तिने ठरवलं की ती घाई करणार नाही. त्याच्या मनात जो एक पिंजऱ्यातला पक्षी आहे ना, त्याला बाहेर येण्यासाठी वेळ देईल, आपल्या विश्वासाची ऊब देईल. आणि तिच्या याच विश्वासाचा परिणाम दिसू लागतो. आता सुहास स्वतःच्या आत दडलेल्या एका वेगळ्याच माणसाला, एका खऱ्या सुहासला समोर आणतो. एके दिवशी संध्याकाळी सुहास तिला एक प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न खूप काही सांगून जातो. त्याच्या मनात काय वादळ चालू आहे याचं ते प्रतिबिंब होतं. आणि मग तो सांगतो की खरा सुहास कसा आहे. एक असा माणूस ज्याला फिरायला आवडतं, अनोळखी लोकांशी गप्पा मारायला आवडतं, ज्याला बेधुंद जगायचंय. पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्याचा हा खरा स्वभाव कुठेतरी दबून गेलाय. ऑफिसमधला लीडर सुहास आणि घरातला शांत सुहास
हा फरक तो स्वतः उलगडून दाखवतो. आणि मग तो तिचं सगळ्यात मोठं सिक्रेट सांगतो. त्याची एक डायरी आहे, ज्यात त्याने जगप्रवासाचा एक नकाशा बनवला आहे. एक असं स्वप्न जे इतके दिवस त्याने फक्त जपून ठेवलं होतं, कारण त्याला वाटत होतं की ते कधीच पूर्ण होणार नाही. आणि इथून कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं, कारण त्याचं एकट्याचं स्वप्न आता त्या दोघांचं कसं बनतं ते पाहूया. यावर मानसीची प्रतिक्रिया खरंच खूप सुंदर आहे. ती म्हणते, तुला बदलण्याची, एक्स्ट्रोवर्ट होण्याची काहीही गरज नाहीये. तू जसा आहेस तसाच राहा. आणि सगळ्यात महत्वाचं ती म्हणते, आणि हो, हा नकाशा तो आपण दोघे मिळून पूर्ण करू. तिचे हे शब्द म्हणजे जणू त्या मिटलेल्या पंखांना मिळालेलं बळ होतं. आता त्याचं स्वप्न त्यांचं झालं होतं. त्याच्या स्वप्नांचा आभाळ आता त्या दोघांचं झालं होतं. तर ही गोष्ट आपल्याला एका प्रश्नावर आणून सोडते, की खरंच जेव्हा एखाद्याच्या मिटलेल्या पंखांना विश्वासाचं मोकळं आभाळ मिळतं, तेव्हा काय होतं? तेव्हा कोणकोणते चमत्कार घडू शकतात? विचार नक्की करा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.